आषाढी वारीच्या पावन पर्वानिमित्त संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे श्रीरामपूर शहरात अत्यंत भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले। ज्ञानोबा तुकाराम आणि पांडुरंग हरीच्या जयघोषाने संपूर्ण शहर दुमदुमून गेले। हजारो वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाले। यंदाच्या स्वागत सोहळ्याचे सर्वात मोठे आकर्षण ठरले ते तृतीयपंथी समाजाचे सेवाभावी योगदान। तृतीयपंथी गुरु पिंकी हाजी यांच्या नेतृत्वाखाली तृतीयपंथी समाजातील सदस्यांनी पालखी मार्गावर उभे राहून वारकऱ्यांचे प्रेमपूर्वक स्वागत केले। दीर्घ पायी प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांना बिस्किटांचे वाटप करून सेवा हीच खरी भक्ती असल्याचा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला। या उपक्रमाचे वारकरी बांधवांनी मनापासून स्वागत केले। उपस्थित नागरिकांनीही तृतीयपंथी समाजाच्या या सेवाभावाचे कौतुक करत सामाजिक समरसतेचे हे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे सांगितले। शहरातील विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनीही पिण्याचे पाणी, अल्पोपहार आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देत वारकऱ्यांच्या सेवेत सहभाग नोंदवला। संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समता, सेवा, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारी महाराष्ट्राच्या संस्कृतीची अमूल्य परंपरा आहे। याच परंपरेला श्रीरामपूरकरांनी आणि तृतीयपंथी समाजाने सेवाभावातून अधिक समृद्ध केले। साधू संत येते घरा तोची दिवाळी दसरा। आज भगवंताच्या भेटीसाठी हा वैष्णवांचा मेळा पंढरपूरकडे निघालाय। मनाला खूप आनंद होतोय, आध्यात्मिक कार्य करतोय। गेल्या 5 वर्षापासून श्रीरामपूर मधील तृतीयपंथी या समुदायाकडनं ही सेवा दिल्या जाते वारकऱ्यांच्या सेवेसाठी। या वैष्णवांची सेवा हाच खरा परमार्थ आहे। या आध्यात्मिक कार्य करायला खूप आनंद वाटतोय, मनाला संतुष्टी मिळते। संत तुकाराम महाराज खूप सुंदर म्हणतात, भाग्यवंत म्हणू त्या जो शरण गेले पंढरी राया। या वैष्णवांच्या मेळ्याला आमचा साष्टांग नमस्कार आणि या तृतीयपंथी समुदायाकडनं ही सेवा दरवर्षी अशीच घडत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना। रामकृष्ण। यावेळी अध्यक्ष पिंकी गुरु शेख यांच्यासह लैला गुरु, राशी गुरु, तमन्ना गुरु, तनिषा, नूरजहा, सलोनी, खुशी, प्राची, रंगीला, अंकिता, पूनम, रेशम, कांता, अबोली, सई, मायरा, अर्चना, माहेश्वरी, रामेश्वरी, गुडिया, पायल आणि दिशा तसेच तृतीयपंथी समाजातील अनेक सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। याविषयी स्वराज्य समाचार न्यूज 24 वाहिनीने घेतलेला हा स्पेशल आढावा।